नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायला मिळणार आहे। कारण आता इथे राहुल आणि रोहिणीने नैनाला पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्लॅन जो बनवलेला असतो त्या प्लॅनमध्ये आता ते स्वतःच अडकताना आपल्याला पाहायला दिसणार आहेत। कारण आता इथे जो काही राहुलने एक घाणेरडा गेम केलेला असतो तो म्हणजेच की इथे त्याने सानिकाला जेव्हा ऑफिसमध्ये असतो तेव्हाच काही गोष्टी सांगितलेल्या असतात, जसं की तुला काही डिझाईन्स आल्याच्या नंतर त्या ज्या रिजेक्ट डिझाईन आहेत आणि ज्या पाठवायच्या आहेत किंवा सिलेक्टेड डिझाईन आहे त्या दोन्ही सुद्धा मला पाठवू। आणि त्यांनी ज्या काही अद्वैतने रिजेक्ट केलेल्या डिझाईन्स आहेत त्याच तो इथे पुढे स्वामीनाथन सरांना पाठवतो। स्वामीनाथन सरांचा फोन हा अद्वैतला येतो। अद्वैतला त्याचा फोन आल्याच्या नंतर ते म्हणत असतात की अद्वैत हा काय प्रकार आहे, अशा डिझाईन्स तू मला कशा काय पाठवू शकतो असं इथे ते बोलत असतात। आणि तेव्हा इथे सर्वजण जेवणाच्या टेबलवरती असतात आणि तेव्हा सानिकाकडून इथे अद्वैतला समजलेलं असतं। तेव्हा अद्वैत हा धावतच येतो आणि विचारतो हे सर्व कोणी केलेलं आहे। तेव्हा राहुल तुझी हिंमत कशी झाली अशा पद्धतीने हे घाणेरडं कृत्य करण्याची, आणि तुझ्या अशा नालायकपणाच्या वागण्यामुळे तू मूर्ख आहेस का वगैरे वगैरे अद्वैत इथे खूपच जास्त काही त्याला बोलत असतो। तेव्हा आता रोहिणीला राग येतो आणि रोहिणी म्हणत असते की अद्वैत तुझ्या भावाशी तू असं का बोलत आहेस, तुला त्याला स्वतःच्या टाचेखाली रगडायचं आहे का, असं इथे ती काही बाई बोलत असते। तेव्हा आता मात्र इथे कलाला राग येतो आणि कला म्हणत असते की एक मिनिट रोहिणी मॅडम तुम्ही काय बोलत आहात, आणि ते सुद्धा अद्वैत बद्दल तुम्ही या पद्धतीचा विचार करत आहात, तुमची हिंमत कशी झाली त्याच्याबद्दल असं काही बोलायची। कारण तुमच्या एका शब्दावरती राहुल जेव्हा लग्नासाठी तयार होत नव्हता तेव्हा मात्र तुमच्या एका शब्दावर आणि एका अटीवर इथे अद्वैतने त्याच्या नावावर कितीतरी प्रॉपर्टी केलेली आहे। आणि हे जेव्हा कलाच्या तोंडून घरच्यांना सर्वांना कळतं तेव्हा मात्र सर्वांना खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो। आता इथे कलाने अद्वैतची चक्क बाजू घेतलेली असते आणि अद्वैतला साथ सुद्धा दिलेली असते। तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र रोहिणीचं जे काही खोटं सत्य आहे, राहुलने जे काही करामती केलेल्या आहेत त्या सर्व इथे हळूहळू बाहेर पडताना आपल्याला पाहायला दिसणार आहेत। तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे न्यूज पाहण्यासाठी आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत। तोपर्यंत धन्यवाद।